वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे फिल्म सिटीचं. इथे जी फिल्म सिटीच्या ह्याच्यामध्ये जी टूर असते त्या टूर करता आलेलं आहे. ते मागे दिसतं आहे ते मेन एंट्रन्स गेट आहे. त्या एंट्रन्स गेटमधनं ही टूर चालू होते. साधारण 1-1.5-2 तासाची टूर आहे आणि ती टूर बघून मग आपण आतमध्ये काय काय चाललेलं आहे, शूटिंग चालले असेल एका वेळेस दाखवतील किंवा नाही तर दाखवणंसुद्धा नाहीत, बाहेरनंच फिरवतील काय माहीत नाही आहे. आता 11 वाजताची होती, दुसरी आहे ती 12:30 आहे. तर 12:30च्या टूरचं बुकिंग झालेलं आहे आणि मागे दिसते तो एंट्रन्स गेट आहे. आता हे मागे दिसते हे मेन गेट आहे. जर तुम्ही मुंबईवरनं फिल्म सिटीला तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्ही ओला, उबेर किंवा ऑटो रिक्षा करून त्यांना मेन गेट सांगायचं. ह्या ज्या बस दिसत आहेत ह्या बसनी आपली टूर चालू होते. गोरेगाववरनं सुद्धा बस येत आहेत, ऑटो येत आहेत. आणि हे जे मदत केंद्र आहे इथूनच्या एजंटपासून सावधान राहण्याकरता कंटिन्युअस अनाऊन्समेंट चालू असते. कारण एजंट बाहेरची लोक जी येतात त्यांना शूटिंग दाखवतो असं सांगून फसवतातसुद्धा. आणि तर तुम्हाला घ्यायचं असेल तर या तिकीट बुकिंग ऑफिसमधूनच तिकीट घ्या आणि ऑफिशियल टूरमधनं प्रवास करा. आता हा जो टूर आहे ही 2 भागात डिवाइडलेली आहे. एक भाग म्हणजे ते फिल्म सिटीचे आतमधल्या रस्त्यावरनं आपल्याला सगळीकडे फिरवतात, बाहेरनं स्टुडिओ दाखवतात आणि रस्त्यावर जी काय शूटिंग चालू असतात तीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याचं पार्ट 1मध्ये मी कंप्लीट शूटिंग केलेलं आहे. आणि दुसऱ्या भागात ते आपल्या बॉलिवूड पार्कला घेऊन जातात. अतिशय सुरेख असं हे बॉलिवूड पार्क आहे. तिथे लाईव्ह डान्सिंग असतो, 70 सिनेमा, क्रोमा स्टुडिओ आणि फारच डेकोरेटेड असे जे सेट्स आहेत फिल्ममधले ते सुद्धा तिथे करून ठेवलेले आहेत. तुम्हाला तिथे खूप चांगली पिक्चर्ससुद्धा घेता येतील. ही जी बस आहे ह्या बसमधनं आपण प्रवास करणार आहोत. एकदा तुमचं बुकिंग झालं का टूर गाईड आपल्याला बोलवतो आणि आपल्याला सांगतो की तुम्ही कुठच्या ह्याच्यात बसा. आता हा पार्ट 2 आहे बॉलिवूड पार्क. काय सुंदर एंट्रन्स आहे बघा. तिथे गेल्यानंतर मग आपल्याला खरंच सिनेमाचं एक फील येतो. हा एंट्रन्स शिरल्या तुम्हाला राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईडला बघा एक सुंदर असा हा एक सेट केलेला आहे पोलीस स्टेशनचा. हा आमचा गाईड होता आणि ह्या सेटमधनं बरेचशी शूटिंगसुद्धा झालेली आहेत पोलीस स्टेशनमधली. तुमच्या उजव्या आणि डाव्या साईडला मोठमोठी अशी सिनेमाची पिक्चर्ससुद्धा लावलेली आहेत. त्यामुळे जेव्हा बॉलिवूड पार्कमध्ये येतो तेव्हा तुम्हाला बॉलिवूडची दुनिया काय असते ह्याचा एक चांगला अनुभव येतो. बघा काय सुंदर असे हे सेट्स उभे करून ठेवलेले आहेत. आता ह्या बॉलिवूड पार्कमधला आपला एक 1.5 ते 2 तासाचा प्रोग्राम आहे. तो कसा आहे ते आपण ऐकूया. हे आपल्याला सांगतील आता. जाएंगे. आपका पहला शो होगा लाइव शो जो कि बॉलीवुड शो है. उसमें आपको बॉलीवुड स्टाइल डांसिंग, सिंगिंग और कॉमेडी दिखाई जाएगी. आपका सेकंड शो होगा 70 जो कि 5 मिनट के लिए होता है. उसके बाद आपको ब्रेक दिया जाएगा. ब्रेक में आप फोटोज क्लिक कर सकते हो, कैंटीन ज्वाइन कर सकते हो या तो 70 के ऊपर इल्यूजन पार्क है, वहाँ इल्यूजन्स क्रिएट होते हैं. तो अगर आपको फोटोज क्लिक करने तो वो भी कर सकते हो, लेकिन उसके चार्जेस हो गए 100 रुपीज़. अगर आपको कॉस्ट्यूम ट्राई करने तब वो भी कर सकते हो. ये सारे एक्टिविटीज आपकी ब्रेक में होगी. आपका लास्ट शो होगा क्रोमा शो. तो क्रोमा शो में आपको बताया जाएगा कि मूवीज कैसे बनाई जाती है. हे झाल्यानंतर मग आपली फर्स्ट एंट्री होते ती बॉलिवूड पार्कमधल्या लाईव्ह डान्स मध्ये. इथे त्यांचे कलाकार आपल्याला डान्स करून दाखवतात आणि कॉमेडी शोसुद्धा असतो. आता मी काय सगळे इथूनच्या डान्सिंगचं कंप्लीट शूटिंग केलेलं नाही आहे कारण कॉपीराईटचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि व्हिडिओ पण खूप लांब होईल. हा बघा इथे आम्हाला भेटला तो आमिर खान. एकदम डुप्लिकेट आमिर खान आहे. त्याच्याबद्दल फोटो काढला आणि काय सुंदर त्यांनी पोस्ट पण दिली होती. असं करत मग तुमचा शो तो चालू होतो. ती हिंदी मूवीची हिस्ट्री. ही हिंदी मूवीची हिस्ट्री आपल्याला दाखवण्यात येते आणि कशी फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळके साहेबांनी चालू केली त्याचासुद्धा थोडाफार आपल्याला झलक मिळते. तर जरा बघूया आपण कसं आहे ते.
considering it to be an elusive, demonic force. But soon, in the hearts and minds of the public, such a magic of entertainment of cinema took place. That first motion film, named Raja Harishchandra, which was based on the biography of King Harishchandra, produced entirely by Dhondiraj Govinda Phalke ji, with Indian crew and cast. I am Dhondiraj Govinda Phalke from India. I want to make a motion. पहले हमारे भारतीय सिनेमा का इतिहास बताएंगे, वो सफर जो 1913 में शुरू हुआ था, हम कहाँ पहुँच चुके हैं। खूबसूरत वो जमाने याद आएंगे, चाह कर भी हम उन्हें ना भूल पाएंगे। So we are going to start the show with the history of Bollywood. Please have a look. देखिए जरा। Was characterized by its melodious compositions, intricate arrangements, and innovative use of orchestration. सलमान भाई आजची सुट्टी सलमान भाई आणि त्यांनी सुद्धा थोडंसं आपल्याला खूप एंटरटेनमेंट करून दाखवली। काय डान्स करतो बघा एकदम, त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही आपले फोटोग्राफ सुद्धा घेऊ शकता। भारत में तीसरा कोई है ही नहीं, दिखाऊं कैसे? आपके घर पे बच्चों का कार्टून आता टीवी पर, उसमें आवाज आती मेरी, बच्चे तो बच्चे बड़े भी पसंद करते हैं ये आवाज। भैया आज इन कॉकरोचों को नहीं छोड़ूंगा, इन्होंने मेरा माथा खराब कर दिया। ओए होगी भाई, मैं भी नहीं छोड़ूंगा। तूने मेरी टीवी तोड़े है, अब मैं तेरी करूंगा ढाके टेके। कौन सा प्रोग्राम है? कॉकरोच। थैंक यू। है ताली भी किस्तों में आ रही, जैसे बैंक से लोन मांगा है, जो किस्त पूरी हो गई। अच्छा सर जी, उस बच्चे की टिकट नहीं लेकिन जो गोद में लिया आपने? हाँ, उसका वही सिस्टम होता है, जैसे आलू प्याज गोभी लो तो धनिया फ्री मिलता है, ये वही धनिया है। और इसकी टिकट लगी होगी ना? हाँ, ये टमाटर बड़े बड़े महंगे आ रहे हैं आजकल। है देखिएगा, घोड़ा चल रहा है, चारों पैरों की आवाज लगाम किसने घोड़ा चलाता कैसे? ये घोड़े की आवाज। थैंक यू। क्या ये आवाज मुंह से आ सकती है? नहीं ना मैडम जी, हम बड़े नसीब वाले हैं कि ऊपर वाले ने जो आवाज मेरे गले में दी है एकदम परफेक्ट दी है देखिएगा, अगर आवाज सेम होगी तो जोरदार तालियां, मजा आएगा। देखते हैं, ये देखिएगा, मेरे पैरों में घुंघरू नहीं है, अगर कोई चलेगी तो ऐसे घुंघरू बजते हैं, एकदम ओरिजिनल आवाज है। दरवाजा खुलता 20 साल। थैंक यू। सही ना सेम? नंतर आलो तो प्रोग्राम संपवून बाहेर आलो आणि बाहेर मग हे सगळीकडे असे सुंदर सेट्स उभे केलेले आहेत। तुम्हाला किती फोटो काढू की नको असं होतं। नंतर आपण आलो 7D सिनेमामध्ये। इथे तुम्हाला एक स्पेशल गॉगल दिला जातो आणि तो गॉगल घालून तुम्ही 3 डायमेन्शनल तुमचा जर्नी कसा असतो ते तुम्हाला इथे बघायला मिळेल। 5 मिनिटाचा प्रोग्राम आहे हा, फार सुंदर प्रोग्राम आहे। तुम्हाला असं वाटेल की पोस्टल नाही, ती एक राईड असते, त्या राईडमध्येच बसलो आहे ॲक्च्युली असं फिलिंग येतं आणि अतिशय सुंदर असा हे 5 मिनिटाचं प्रोग्राम आहे हा। नंतर बाहेर आल्यानंतर
तुम्हाला इथे दिसतं हे सगळे सिनेमा सीट्स लावले आहेत. म्हणजे गाजलेली जी सिनेमा होते त्यांचे सगळे तसेच्या तसे हुबेहूब सिनेमा सेट आहेत. इथे कॅन्टीन पण आहे, तुम्हाला ब्रेक दिला जातो आणि कॅन्टीनमध्ये पण अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं फूड खायला मिळतं. लंच थाळी पण आहे, मिसळ पाव वडा जे काय आपल्याला मुंबईचं फेमस असतं ते सगळं या कॅन्टीनमध्ये आपल्याला खायला मिळेल. नंतर तुम्हाला इथे बरंच काही बघण्यासारखं आहे. हे बघा, हे सुद्धा सेट्स तुमच्या ओळखीचे असतील. काय काय ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल ॲक्टिव्ह करायची असेल तर 100 रुपये देऊन त्या ॲडिशनल ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्हाला करता येतील. एक फोटोग्राफीचा पण एक सेट आहे, तिथेसुद्धा तुम्ही 100 रुपये देऊन जाऊ शकता. अजिंठा वेरूळची लेणी आहेत. नंतर तिथे समोर दिसतो आहे हा क्रोमा शो आहे. नंतर हे इल्युशन पार्क आहे, म्हणजे जिथे फक्त माणसाचं शूटिंग होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड एडिटिंग करून ते तयार करतात. हे जे स्टुडिओ आहेत, ह्या स्टुडिओमध्ये इथे रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. तुम्ही गाणं गायचं आणि मग ते तुम्हाला एडिट करून कसं व्यवस्थित बसवतात ते दाखवू शकतात. त्याच्यानंतर हा एडिटिंग स्टुडिओ आहे. इथे आता आपण बघूया या क्रोमा स्टुडिओमध्ये जाऊन तिथे कसं काय शूटिंग होतं, काय होतं ते आपण सगळं बघूया. इस आवाज क्या कहते हैं, प्लीज वेलकम प्रथमेश सर. ही इज अ वेरी गुड डीओपी आर्टिस्ट एंड अ वेरी गुड कैमरामैन. यस, थैंक यू विजय सर. हेलो एवरीवन, हाय, मेरा नाम प्रथमेश और मैं यहाँ पे एज अ फॉली आर्टिस्ट और एज एडिटर काम करता हूँ. आप लोग जी ओके, ये जो वीडियो देख रहे हैं ऐसे आवाज़ नहीं है, आवाज़ हम इस माइक से देंगे जिसे हम फॉली साउंड कहते हैं. तो किस तरह से यह फेक आवाज़ रिकॉर्ड की जाती है फिल्मों में. तो इस तरह से ये फेक आवाज़ रिकॉर्ड की जाती है फिल्मों में. और अभी जो उनका आवाज़ सुना एक रॉ ऑडियो, मतलब यहाँ पे मैं डायरेक्टली सुना रहा हूँ, इससे कोई एडिट नहीं हो रहा है. और फिल्मों में जो फॉली साउंड आप सुनते हो उसे पूरे प्रोसेस के साथ रिकॉर्ड कर लिया जाता है, कुछ इफेक्ट ऐड. जैसे खाई में गिरने वाला सीन है. आता इथे बघा, ह्या नुसतं असं शूटिंग घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बॅकग्राऊंड तयार केली आहे. म्हणजे ही माणसं धावत आहेत आणि नंतर मग त्याच्या मागे आग लागलेली आहे असं दाखवण्यात येतं. म्हणजे कंप्लीट टेक्नॉलॉजीनी हे सगळी पिक्चर चेंज केली जातात. मागे तुम्ही हे जे सगळं शूटिंग दिसतंय हे स्टुडिओमध्ये होतं. हे ग्रीन जे बॅकग्राऊंड आहे तिथे शूटिंग होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या मागच्या साईडला त्यांना जे काय सेट्स पाहिजे असतील, जी काय सिनरी सिच्युएशन पाहिजे असेल तिथे डेव्हलप करतात. बघा इथे ह्याच्यातनं उडी मारतोय, हे सुद्धा सगळं फेक असतं. हे सगळं कॅमेरामनचं आणि एडिटिंगचं टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजीवरनं तुम्हाला सगळं हे दाखवण्यात येतं. स्पाइडरमैन, शक्तिमान, फिश, इमेज जैसे कलाकार भी उड़ने का राज आप जान लीजिए. इस फ्लोर पे एक टेक्निकल फ्लोर है, यहाँ पे आपको दिखाया जाएगा. आता हा पण बघा, त्यांनी दाखवलं उडताना. काय उडत नाही, तो फक्त मागे त्याचे एकच आहे. आता यांनी ही मान फिरवली आणि ह्याचा जो आवाज आहे, हे आपले बॉटल आहे त्या बॉटलने ती पिरगळून टाकली आहे, तो आवाज आला. आता हे पण बघा आवाज कसे क्रिएट करतायत ते. नुसतं पिक्चरमध्ये साऊंड इफेक्ट्स आणि बॅकग्राऊंड इफेक्ट्स कसे तयार होतात हे बॉलिवूडच्या तुम्हाला क्रोमा स्टुडिओमध्ये सगळं दिसेल आणि त्याच्यावरनं खरंच अंदाज येईल की आपण जे बघतो आणि जे काय बघतो ते काय कशा प्रकारे तयार केलेलं असतं एडिटिंग करून. बघा आता इथे हा खुर्च्या हलवतो आहे आणि त्याच्यावरनं तो साऊंड क्रिएट करतो आहे
तो त्या पिक्चरमध्ये नंतर मग आतमध्ये टाकला जातो. चप्पल मारतोय त्याच्या कानाखाली मारली बघा. आता हा शोलेचा हा जो धन्नू त्याचा आवाज तो बॅकग्राऊंडमध्ये केला. आता हे तर बघण्यासारखं आहे. हे ना असं सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहात आणि पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला पिंजऱ्यामध्ये बंद केले, मग तुम्ही एक एक कसं करतात एवढंच फक्त त्यांनी 2 मिनिटं शूटिंग केलं आणि नंतर मग इन्साफ का तराजू म्हणून त्यांनी फिल्म तयार केली. आता बघा हे ना ते पिंजऱ्यामध्ये टाकले आणि ती फिल्म तयार केली. आता हे डान्स बघा काय अप्रतिम डान्सिंग करतायत ही पोरं. छानच आहे. हा बघा आमिर खानच्या बरोबर परफेक्ट स्टेप्स वाईज त्यांनी डान्स केलेला आहे. काय सुंदर डान्स आहे. असा हा बॉलिवूड पार्क आहे. तुम्ही नक्कीच फिल्म सिटीला व्हिजिट करा. पहिला पार्टसुद्धा आपल्याला शूटिंग बघायला मिळतो. दुसऱ्या पार्टमध्ये सगळी गाणी आणि बॉलिवूडचं शूटिंग कसं होतं, एडिटिंग कसं होतं, साऊंड इफेक्ट्स कसे होतात, बॅकग्राऊंड कशी तयार केली जाते, हे सगळं इथे बघायला मिळतं. सुंदर असं हे फिल्म सिटीचं टूर आहे. ते नक्कीच तुम्ही करा. बघा एक फेमस गाणं आहे. सगळं दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट्सचा प्रॉब्लेम आहे म्हणून. नंतर मग तुम्हाला फ्री टाईम मिळतो की तिथे जाऊन तुम्ही मग आपापलं जे पाहिजे ते फोटोग्राफी करून तुम्हाला बसून त्या सेटवर जाऊन तुम्ही आपलं शूटिंग करू शकता, फोटोग्राफी घेऊ शकता. असा हा सुंदर एक 3.5-4 तासाचा बॉलिवूड टूर आहे. ही फिल्म सिटीची टूर आहे की तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. हे ड्रेस आहेत हे बऱ्याचशा पिक्चरमध्ये वापरलेले ड्रेस आहेत आणि हे ड्रेस तुम्ही घालून तुमचे फोटोग्राफ्स काढू शकता. 100 रुपये तुम्हाला द्यायला लागतात. अगदी तुम्हाला सांगण्यात येतं हे कोणी कुठच्या ॲक्टरनी केले. असा होता हा प्रोग्राम. थँक्स फॉर वॉचिंग. 2 पार्टमध्ये होता. पहिल्या पार्टमध्ये आपण रस्त्यावरचं शूटिंग बघितलं. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बॉलिवूड पार्क बघितलं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करासुद्धा विसरू नका. बाय बाय.